नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आणि आज होतं सुकन्याचं लग्न आणि लग्न चांगलं धूमधडाक्यात पार पडलं आणि आता सुकन्याची सासरच्या घरी एंट्री होणार होती। बाय परसों वापस आएंगे हम गुरुवार को जाएंगे तब तक हमारे पास रहेगी अपनी हमारे पास रहेगी। सासरच्या मंडळीने नवरीबाईचं स्वागत एकदम भारी केलं होतं। तयारी तर फार जोरात होती। नवरीबाईंनी जेव्हा दारात पाऊल ठेवलं तेव्हा सासरच्या मंडळींनी गुलाबाचं फूल देऊन तिचं छान असं स्वागत केलं। आता सासरच्या मंडळींनी सागरदादाच्या लक्ष्मीचं स्वागत मात्र एकदम हटके केलं होतं बरं का। आता यापुढे गृहप्रवेशाची तयारी होणार होती। एका बाजूला सासरचं नवीन कुटुंब, नवीन लोक, नवीन नाती आणि दुसऱ्या बाजूला माहेरची आठवण, आईची माया आणि वडिलांचा आधार, या सगळ्या गोष्टी मनात ठेवून नववधूना तिच्या नवीन संसाराला सुरुवात करत असते। आणि आता इथं आपली नवरीबाई आता गृहप्रवेश करणार आहे। तिला आधी हे माप ओलांडू दे ना। तर इथं सगळ्यात आधी नवरीबाईंचं छान औक्षण केलं, हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ननंदबाईंनी मात्र उंबरा अडवून धरला। वंशधार काढवलं, वंशधार काढवलं। आवाज तुमच्या भावाला जाऊन विचार, नाही तुमच्या नवऱ्याला जाऊन नाही तू त्यांना विचार। हा, ताईंनी दार काढवलं। सॉरी, मी काय म्हणायचं? हा, ताईंनी दार काढवलं। आता तुम्ही ना काकूबाईने दार अडवलं, ताई दार तुझ्या घरची लक्ष्मी माझ्या घरी देशील का? तुझ्या घरची लक्ष्मी मला देशील का? हा बरोबर आहे। हा, जन्माला आलेली मुलगी मला देशील का? झालं भाषेत। मग काय, तिला विचार नाही तुम्ही म्हणा तिला विचारून सांगतो। इथूनच सुरुवात होती क्या रे, तरच आधी एंट्री। लागली त्याच्यावरून ताई लागली। तिला सांग ना, ती काय लाडी नाही सांगते नाही, तुम्ही म्हणा काय लाडी घेईन पैशाची गाडी, असं म्हणायचं। आता तू त्यांनी विचारलं ना का देशील का, म्हण लेक देईन लाडी, घेईन सोन्याची गाडी। सुकन्या मोठा आवाज, लेक देईन लाडी, घेईन सोन्याची गाडी। बाई चालेल का? चालेल का ग ताई? जाऊ दे ताई, जाऊ दे। मलबार गोल्डन डायमंड मध्ये आमच्या इथं स्कीम चालू करा, म्हणजे सोन्याची गाडी ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे मलबार गोल्डची। दार आडव्याला जमलं साऱ्या बहिणीत सुकन्याला आती उद्या आवडले का तुमची वहिनी? सुकन्या महादेवांकडे मागितलं मी एक वर, प्रेम करणारा जीवनसाथी मिळू दे अशी कृपादृष्टी कर। महादेवांकडे मागितलं मी एक वर, प्रेम करणारा जीवनसाथी मिळू दे अशी कृपादृष्टी कर। देव म्हणाले पोरी योग्य वेळ येईपर्यंत थोडी सोसकर, आणि सागररावांच्या रूपात मिळालं मला माझं समोरचं फळ। वा वा वा, गुलाब दिले।
उजवा पाय पहिला. हा पदर बघा. स्कर्ट पकड फक्त वरती व्यवस्थित. चला या पुढे या. पाय टाका. अगर में आपका स्वागत है, घर में आपका स्वागत है. आइए पधारिए मेरी देवरानी जी, आइए पधारिए मेरी देवरानी जी. किती किती दाम अभी आई हमारा सगळं काम करत मी सांगितलं. पहिली नेहारीची तयारी. आधी दही भात नाही माझ्यासाठी चहा खाली आधी नेहारीची तयारी मग का कामाची बारी. पहिला आता आपल्या नवरबाईचं स्वागत ना एवढं छान झालं होतं, तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल की आपल्या सुकन्याच्या सासरी किती खेळमेळीचं वातावरण होतं हे. आता गृहप्रवेश तर झाला होता, नंतर घरातल्या देवाचं दर्शन घेतलं आधी आणि अन्नपूर्णा मातेची पण पूजा करून घेतली. मी घेऊन आले दूध कॉफी मस्त आणलं. मी पप्पाची गेली. हळदी कुंकू शोधून दे कुठलं पण शोध कुठलं पण एक तिला टाकले ना ते शोध कुठल्या भांडी नाही उडवली. ए भांडी नसतात माझ्याला उडवली होती मी अशी लात मारून. उघड तुला वाटेल ते विचार करते का सध्या. उचल उचल अजून एकदा नको लक्ष ठेवायचं असतं अशा वेळी. नाही ओपन करायचे करंगळी काढायचं. उद्या सकाळी मजा येणार. फोटो घे इकडून इकडून घ्या समोरून. आम्हाला त्याने खूप पैसे लाडक्या बहिणीचे पैसे देतो. साडी नीट कर. पदर घे. लाडकी बहीण आहे बाबा. आणि डॉन ऑफ द फॅमिली. आजीबाईचा बटवा टाका. पाय पडू दे ना. घेतला का दादा फोटो. आशीर्वाद द्या. द्या ते आता हे तुझ्या आता इथे आजीबाईंचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपल्या सुकन्या आणि सागरदादांनी या दोघांचा आशीर्वाद घेतला. याच्यामध्ये सागरदादाची आई आणि मोठे भाऊ आहेत जे आता या जगात नाहीयेत.
आणि या दोघांच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या क्षणी यांचा आशीर्वाद तर खूप महत्वाचा आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्याला सगळं कधीच भेटत नसतं आणि ज्याला सगळं काही भेटतं ना त्याला त्याची कधीच किंमत नसते. पण काय करणार, आयुष्य आहे. जे आपल्या वाट्याला आले ना तर ते फेस करावंच लागतं आपल्याला. मी जिथे राहते त्याला म्हणतात दांगटपट्टी इस्टेट. एवढी मी जिथे राहते दांगटपट्टी इस्टेट आणि किरणराव माझे वर्ल्ड मध्ये बेस्ट आहेत. गुळ आणि भाकरी माझी लाडू खाऊ घालते. गुळ आणि भाकरी आणि माझा जानू 7 जन्मापेक्षा जास्त माझ्यासोबत राहील याची मला खात्री. भारी कळलं का? माझा नाही घेतो शेवटी. घरापर्यंत जायचं. चला आपल्याला आधी अनाथ येऊ द्या मग तुम्ही जा. भाऊजी वाका खाली जास्त नको रे. जातो अजून पुढे जा. नको माझ्या पोरीला रडत नाही. बस बस आडवा धरा आडवा धरा नाही आडवा धरा आणि आम्हाला असं धरायचंय. जवळ जवळ या जवळ या ना. आडवा आता मला की दिलेली का सुन माझी गोड दिसते. माहिती का एक जड का सुनजड म्हणतात ना. आता या प्रथेला सुनमुख बघणं असं म्हणतात. सासूबाईंच्या मांडीवर दोघं नवरा बायकोंनी बसायचं आणि आरशामध्ये सासूबाई सुनबाईचं मुख बघणार. तर ही अशी प्रथा असते आणि त्यासाठी सुकन्याच्या सगळ्या सासूबाईंनी सुनमुख बघून घेतलं. आता हा जो गृहप्रवेशाचा पूर्ण व्हिडिओ होता ना जसा आहे तसा मी तुमच्यासोबत शेअर केलाय. आणि ह्याच्यामधील ना बऱ्याचशा प्रथा आणि परंपरा माझ्यासाठी पण नवीनच होत्या. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल ना किंवा त्याच्या मागे काय कारण आहे किंवा या प्रथेबद्दल काय माहित असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या नवरा नवरीला तुमचे खूप सारे आशीर्वाद द्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या. सासर मायेची खून. पांडुरंग रावांचं नाव घेते. शिळीमकरांची सून.